राज्यामध्ये लवकरच ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो तसे संकेत खुद्द मंत्र्यांनी दिलेत। कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यामध्ये ठिकठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि ज्याच्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असंही आश्वासन देण्यात आलंय। ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही कृषी मंत्री भरणेंनी म्हटलं। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ही मदत देऊ असं आश्वासन देखील पुन्हा एकदा देण्यात आलंय। जाहीर करण्याची राज्यभरातून मागणी होते। शेतकरी आंदोलन 100% ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज्यभरातून मागणी होते। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित प्रकारे शेवटी ओला दुष्काळ जाहीर करण्यानंतर काहीतरी केंद्राचे ह्याचे काहीतरी निकष असतात। शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघ नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी या खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक अत्यंत मोठी खुश खबर आहे। कारण की राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार सध्या जमा करत असून तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी लागणार आहे आणि तुम्हाला या नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे, तसेच लाडक्या बहिणींना येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या असून यासोबतच पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता तुम्हाला वाटप करण्यासाठी केंद्र सरकारने याची तारीख जाहीर केली असून या सर्व प्रकारच्या सविस्तर अशा बातम्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमी सत्राच्या सुरुवातीलाच राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांच्या मार्फत एक अत्यंत मोठी मागणी। दिवाळीपूर्वी कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्या, माजी मंत्री बच्चू कडू यांची मागणी। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील बच्चू कडू यांच्या मार्फत देण्यात येते। तर मग सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम द्यावी, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे। अन्यथा 28 ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा बच्चू कडू यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात येते आणि यामुळे राज्य सरकारला विरोधी पक्षाकडून देखील धारेवर धरण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफीसह नुकसान भरपाई वाटप करण्याची प्रक्रिया आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। कांद्याला प्रति क्विंटल शासकीय अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागणी करण्यात येते। तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आणि यामुळे आता कांद्याला प्रति क्विंटल शासकीय अनुदान जाहीर करावे अशा प्रकारची मागणी नापेडचे आमदार आणि पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केले आणि यामुळे आता राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच शासकीय अनुदान प्राप्त होईल अशा प्रकारची आशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या व्यक्त करण्यात येत आहे। राज्यामधील खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार, पीक विमा योजनेमध्ये पूर्वसूचना देण्याची आता गरज नसल्याची माहिती समोर येत आहे। खरीप आणि रब्बी हंगाम 2025 साठी लागू असलेल्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे आता नुकसान झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाहीये अशा प्रकारची स्पष्टोक्ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिली आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्ह्यानुसार आता नुकसान भरपाई वितरणाला सुरुवात करण्यात आली। नांदेड जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता 553 कोटी रुपये मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि राज्य सरकारने आता याच नुकसानीसाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी प्रदान केली आहे आणि मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने 22 सप्टेंबर पासून जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जिरायत, बागायत, फळपीक आणि गाळ साचलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळेल। तसेच सुमारे 7 लाख शेतकरी आणि 6,48,000 हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावित झाले असून या शेतकऱ्यांना मदत मिळाल्यावर नक्कीच आर्थिक दिलासा प्राप्त होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। आणि यासोबतच आता नांदेड जिल्ह्यानंतर तुमच्या देखील जिल्ह्यामधील अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबतची अपडेट समोर आली असून ते अपडेट तुम्हाला आजच्या बातम्यांमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजच्या बातम्या फक्त शेवटपर्यंत पाहत चला।
राज्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नुकसानग्रस्त परिस्थितीचा अहवाल देऊन संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ अशा प्रकारचे आश्वासन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता पाहणी दरम्यान शेतकऱ्यांना दिले आहे. आणि त्यांनी आता राज्यामधील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई तुम्हाला कशा प्रकारे वाटप करता येईल अशा प्रकारचे आश्वासन आता रावसाहेब दानवे यांच्या मार्फत शेतकऱ्यांना देण्यामध्ये आले आहे. राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. 46,000 लाडक्या बहिणींना राज्य सरकारने पुन्हा एकदा पात्र केले असून 7,000 बहिणींना आता या हप्ते अगोदर राज्य सरकारने अपात्र केली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण की सर्वेक्षणानंतर 53,000पेक्षा जास्त महिलांची नावे यादीमधून वगळण्यामध्ये आली होती आणि आता यांना पुन्हा एकदा पात्र करण्यामध्ये आली असल्याची माहिती गृह भेटीमधून देण्यामध्ये आली आहे. तर मग राज्यामधील अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 4,52,000पेक्षा जास्त आहे. मात्र तब्बल 53,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचा विविध कारणामुळे लाभ बंद करण्यामध्ये आला होता आणि आता गृह भेटीमधून ही माहिती गोळा केल्यानंतर आता यामध्ये 46,000 लाभार्थी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसाठी आता पुन्हा एकदा पात्र करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येते. आणि या 4 लाख लाडक्या बहिणींपैकी 7,000 लाडक्या बहिणींना खरोखरच या नियमामध्ये बसत नसल्यामुळे राज्य सरकारने अपात्र केले असून आता 7,000 लाडक्या बहिणींना येणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा आर्थिक लाभ राज्य सरकार जमा न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. राज्यामधील बाजार समित्यांमध्ये हरभरा दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा. हरभऱ्याला 5,000 रुपयांचा भाव, आवक मात्र 2 क्विंटलच. राज्यामधील हरभऱ्यासाठी प्रमुख बाजार समिती असलेल्या बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये सरत्या आठवड्यामध्ये म्हणजे शनिवारी 348 क्विंटल धान्याची आवक झाली होती. हरभऱ्याला 300 रुपये वाढीचा भाव मिळाला असून आवक मात्र 2 क्विंटल पाहायला मिळाली. तसेच सोमवारपासून सुरू होणारा नवरात्र उत्सव आणि विजयादशमीसाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतमाल बाजारामध्ये विक्रीस आणत आहेत आणि यामुळेच जुन्या हरभऱ्याच्या दरामध्ये आता काहीशी सुधारणा झाली असून सध्या बाजार समित्यांमध्ये 5 दरांच्या वर हरभऱ्याला भाव पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठे विधान. शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, नुकसान भरपाई लवकरच वाटप करण्यामध्ये येणार आहे. यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यामध्ये पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका असे सांगत नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये येईल अशा प्रकारची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नुकसान भागातील पाहणी करते वेळेस शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच येणाऱ्या काळामधील महत्त्वाचे सण म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या अगोदर राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार असल्याची ग्वाही देखील कृषी मंत्री महोदयांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली आहे. पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज आज पुन्हा एकदा जाहीर झाला आहे. पुढील 48 तास धोक्याचे या काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पंजाब डक यांच्या मार्फत वर्तवण्यामध्ये येते. तर पंजाब डक यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये आता मान्सून पावसाला सुरुवात झाली असून हा परतीचा पाऊस येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये राज्यामध्ये धुमाकूळ मातवणार असल्याची माहिती त्यांच्या या अंदाजानुसार जाहीर करण्यामध्ये येते. पुढील 48 तासामध्ये राज्यामधील विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील बहुतेक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता त्यांच्या या अंदाजानुसार आता वर्तवण्यामध्ये येते. आणि यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून आपल्या शेती पिकांसोबतच आपल्या पशुधनाची रक्षा करावी अशा प्रकारचे आवाहन पंजाब डक यांच्या मार्फत करण्यामध्ये येते. देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी खुशखबर. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. मोदी सरकारच्या माध्यमातून 24,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी आता मंजूर करण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक मोठ्या सध्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून यामध्ये कृषी जिल्ह्यांच्या व्यापक विकासाच्या योजनेला आता मंजुरी देण्यामध्ये येते. तर अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीचा मार्ग आता मोकळा करण्यामध्ये आला असून मंत्रिमंडळाने 2025-26 पासून सुरू होणाऱ्या या 6 वर्षासाठी पंतप्रधान जनधन कृषी योजना आता लागू करण्यामध्ये आली आहे. आणि या योजनेसाठी आता केंद्र सरकारने लाखो रुपयांचा निधी मंजूर केला असून ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन। शेतकऱ्यांनो घाबरू नका, तर आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे कॉल करून लगेच दाखल करा। तर मग हे पीक नुकसानीचे दावे कशा प्रकारे दाखल करायचे, तर यासाठी तुम्हाला तुमच्या पीक विम्याची पावती सोबत ठेवायची आणि 14447 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला तुमच्या नुकसानीची तक्रार नोंद करायची किंवा PMFBY हे ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून घेऊन तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे आता या नुकसानीची तक्रार तुम्हाला ऑफलाईन प्रकारे किंवा ऑनलाईन प्रकारे देखील आता नोंदवता येणार आहे आणि यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार असून आता राज्यामधील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही तक्रार नोंद करावी अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येते। खरीप हंगामातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रति हेक्टरी 13,000 रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि यासोबतच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील त्यांच्या मोबाईल फोनमध्ये आता पाठवण्यात आली असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर मग राज्यामधील शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले होते आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता राज्य सरकार हेक्टरी 13,000 रुपयांची आर्थिक रक्कम जमा करत आहे आणि मागील 2 दिवसापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईल फोनमध्ये प्राप्त झाले असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।